सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 या परीक्षेच्या संदर्भात आपण महत्त्वाचा पेपर 1 मधील युनिट क्रमांक 1 टीचिंग अप्टिट्यूड ह्याच्या आधारित 100 महत्त्वाच्या कन्सेप्ट बद्दल आपण पाहत आहोत. ह्यापूर्वी मी काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 15, 16, 17, 14, 15, 16 हा कन्सेप्ट राहिलं होतं. तो कन्सेप्ट मी आता तुमच्या समोर सांगत आहे. 100 कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. बोर्डवर लिहिलेले कन्सेप्ट आपण कृपया तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं रिव्हिजन करा. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की व्हिडिओ फक्त कॅज्युअल उद्देश ठेवून बघू नका आणि एकदा पाहून माझ्यावरती आणि किंवा मी जे घटक सांगत आहे त्याच्यावरती निर्णय घेऊ नका किंवा जजमेंट करू नका. पूर्ण कंटेंट अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचा हा कंटेंट मी तुम्हाला सांगत आहे. तर हा 14वा कन्सेप्ट आहे बुलेटिन बोर्ड. कॉलेज किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये बुलेटिन बोर्ड लावलेले असतात. त्याच्यामध्ये त्या कॉलेज किंवा विद्यापीठ किंवा त्या शैक्षणिक संस्थांमध्ये झालेली विषय किंवा पुढे होत असलेले विषय किंवा हायर इन्स्टिट्यूशन्स मध्ये झालेले शैक्षणिक रिलेटेड माहिती त्या बोर्डवर लिहिलेलं असतात. त्या बोर्डवरती पेस्ट केलेलं असतात. विविध फोटोग्राफ्स असतात. कॉलेज रिलेटेड, कल्चरल रिलेटेड, कॉलेजच्या कॉन्ट्रीब्युशन रिलेटेड, कॉलेज डेव्हलपमेंट रिलेटेड असलेले फोटोग्राफ्स तिथं लावलेले असतात. ब्राउचर तिथं लावलेले असतात. इन्फॉर्मेशन तिथं सांगितलेलं जातात, तिथे लिहिले जातात. बुक जॉकेट्स तिथे लावलेले असतात या बुलेटिन बोर्डवरती. त्याच्यानंतर लर्निंग कंटेंट म्हणजे विषय ज्ञान. आता मी तुम्हाला सेट आणि महाराष्ट्र सेट आणि नेट बद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. बोर्डवर लिहितो म्हणजे हे कंटेंट आहे, ह्याला विषय ज्ञान म्हणतात. आता लर्निंग कंटेंट आपण कोणता घटक शिकतो, आपण कोणता विषय शिकतो, त्या विषयातील कोणत्या घटकाशी संबंधित आपण माहिती घेत आहोत. अध्ययन सामग्री, विषय ज्ञान. आता हे विषय ज्ञान मी तुम्हाला सेट आणि महाराष्ट्र सेट आणि नेट बद्दल मी तुम्हाला कंटेंट देत आहे. तर हे लर्निंग कंटेंट इन प्रोफेशनल एज्युकेशन प्रोग्राम. प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये कोणतं लर्निंग कंटेंट्स असतात? तिथं प्रिन्सिपल्स असतात, तत्वे असतात. तिथं प्रॅक्टिस करावा लागतो. तिथं टेक्निक असतात, तिथं स्किल्स असतात आणि त्याचं अप्लिकेशन करावं लागतो. प्रिन्सिपल्स, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, त्यानंतर टेक्निक, स्किल्स आणि त्याचा वापर, अप्लिकेशन करणे, हे आपल्याला प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये शिकावं लागतं. ह्याला आपण लर्निंग कंटेंट्स असे म्हणतो. त्याच्यानंतर 17वा कन्सेप्ट आहे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम. आता जे कॉलेज आणि विद्यापीठात किंवा हायर शिक्षणामध्ये किंवा शालेय प्राथमिक कुठेही बघा, प्रत्येक वर्गात विद्यार्थी जर शिकत असेल तर तो जो क्लासरूम असतो त्या क्लासरूमला आपण वर्ग खोलेला आपण कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम असे म्हणतो. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. आता हे कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? कन्स्ट्रक्ट करणे. कन्स्ट्रक्ट म्हणजे रचना तयार करणे. लाईट बंद मा. अरे रे 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 हाच. थँक्यू. हाच विनोद हाच इच्छेकडे हाच इकडं बटन हाच. थँक्यू मा. लाईट आलाय बघा आता. कन्स्ट्रक्ट म्हणजे रचना तयार करणे. विषयाच्या संबंधित विद्यार्थ्यांना आधी ज्ञान असतो. विद्यार्थी हे कोरे पाठी नसतात. स्टुडंट्स आर नॉट क्लीन स्लेट. आधी असा विचार होता की विद्यार्थ्यांना काहीच माहित नसतो. शिक्षक जे सांगतात, शिक्षक जे विषय देतात तेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवले जातात, असे पूर्वीचा एक धारणा होता. आता तसा नाही. येणारा विद्यार्थी, शिकणारा विद्यार्थी कॉलेजमध्ये असू द्या, शाळेत असू द्या, विद्यापीठात कुठे, आमच्या समोर जर विद्यार्थी बसला असेल तर तो कोरे पाठे नाही. त्याच्याकडे काहीतरी ज्ञान आहे. त्याच्याकडे बेसिक आहे किंवा त्याच्याकडे ज्ञान आहे किंवा त्याच्याकडे पूर्व ज्ञान आहे. आपण कोणता विषय शिकवतो
त्या विषयाच्या संबंधित विद्यार्थीकडे ज्ञान असतातच आणि त्या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थी पुढील घटक शिकत असतो. त्या ज्ञानाच्या बेसवरून विद्यार्थी वरचे ज्ञान घेत राहतो. बेस नॉलेज किंवा बेसिक नॉलेज किंवा काहीतरी त्याचे रिलेटेड अनुभव विद्यार्थ्यासोबत आहे असं आपल्याला गृहीत धरावं लागतो. कोणत्या क्लासरूम मध्ये? कन्स्ट्रक्टिव्ह क्लासरूम मध्ये. आता तुम्ही जावा वर्गात गेल्यानंतर तुम्ही जे विषय शिकवणार असतात त्या विषया संबंधित काहीतरी पूर्वज्ञान प्रश्न विद्यार्थ्यांना विचारा. 40 विद्यार्थी असेल तर ऍटलिस्ट 3-4 तरी विद्यार्थी त्याच्या रिलेटेड माहिती सांगतातच. मॅक्झिमम विद्यार्थी सांगतात. कम्युनिटी ऑफ लर्नर म्हणजे त्या घटकाशी संबंधित असलेले विद्यार्थी वर्गात असतात. आर प्रेझेंट इन द क्लासरूम. क्लासरूम एन्व्हायरमेंट इज इंटरॅक्टिव्ह अँड सपोर्टिव्ह. विद्यार्थी एकमेकाशी इंटरॅक्टिव्ह करत असतात. शिक्षक विद्यार्थी इंटरॅक्टिव्ह करत असतात. प्रश्न विचारतात, विद्यार्थी उत्तर देतात किंवा विद्यार्थी प्रश्न विचारतात, शिक्षक उत्तर देत असतात. त्या विषयाच्या संबंधित चर्चा होत असतो. आणि सपोर्टिव्ह, एकमेकाला सपोर्ट करून तो कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात. क्लासरूम एन्व्हायरमेंट इज कोऑपरेटिव्ह. सहकार प्रवृत्ती त्या क्लासरूम मध्ये असतो आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कृती आधारित शिक्षण त्या वर्गात होत असतात. नॉट कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. मी फर्स्ट येतो, मी सेकंड येतो, मी थर्ड येतो असं तिथं कॉम्पिटेटिव्ह वातावरण नसतात. तिथं हेल्दी वातावरण असतात. विषय ज्ञान समजून घेण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न तिथं असतो. आणि त्याच्यानंतर इट इज अ लर्नर डॉमिनेंट. इथं शिक्षक डॉमिनेंट नसतो.